तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे हत्या प्रकरणात साक्षीदार मोहसिन हमीद मुलानी यांनी धक्कादायक आरोप केले आहेत। या प्रकरणात काही आरोपींसह एका आमदाराचे नावही नमूद असून साक्षीदारावर जबाब बदलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। मुलानी यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येपूर्वीच आरोपींनी कट रचल्याची माहिती त्यांना मिळाली होती। तसेच या प्रकरणातील काही आरोपींशी संबंधित व्यक्तींनी आर्थिक व्यवहार आणि शस्त्र खरेदीसाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। याशिवाय तुरुंगात असताना आणि न्यायालयात हजर होताना त्यांच्यावर जबाब बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला, धमका देण्यात आला असा आरोपही त्यांनी केला आहे। बनावट पत्राद्वारे जबाब बदलण्याचा प्रयत्न झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून संबंधित आरोपांची चौकशी करण्यात येते आहे। दिनांक 12/5/2023 रोजी स्वर्गवासी किशोर आवारे यांची हत्या तळेगाव दाभाडे नगरपालिका आवारात निर्घुण हत्या करण्यात आली होती। सदर गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 233/2023 नोंद आहे। FIR सुलोचना आवारे यांनी दिली असून त्या फिर्यादीमध्ये श्याम निगडकर व 3 साथीदार आणि आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके आणि संदीप बराडे यांची नावे नमूद केली आहेत। कलम 302/120 भारतीय दंड कायदा, शस्त्र कायद्यात कलम 3, 4, 25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंद आहे। किशोरचा खून झाला तेव्हा मी गुन्हा क्रमांक 259/2022 पनवेल पोलीस स्टेशन संजय कारले यांच्या खोट्या खुनाच्या गुन्ह्यात तलोजा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त होतो। न्यायालयीन कोठडीत सदर गुन्ह्यात संजय कारले यांची एक दैनंदिन डायरी ताब्यात घेतली आहे। सदर डायरीमधून दिसत आहे की संजय कारले यांनी एक दैनंदिन डायरी ताब्यात घेतली असून सदर डायरीमधून दिसत आहे की संजय कारले हा आरोपी श्याम निगडकर, भानू खर्दे, सुनील शेळके आणि सुधाकर शेळके यांच्या संपर्कात होता। त्या डायरीमधील एक पान जिथे श्याम निगडकर या आरोपीचे नावे आहे हे किशोर आवारे यांच्या केसमध्ये पोलिसांनी जोडले नाही, पण ते पान माझ्या केसमध्ये असल्यामुळे मला ती माहिती आहे। ते पान माझ्याकडे आत्ता सध्या आहे। माझ्या केसमध्ये हे पान नोंदवले झालेले म्हणजे हे पान माझ्या जोडण्यात आलेले, पण किशोर आवारे यांच्या हत्येच्या केसमध्ये हे पान नाही आहे। हे पोलिसांनी का टाकले नाही हे मला माहीत नाही आहे, पण माझ्या केसमध्ये आहे। याच्यात स्पष्टपणे श्याम निगडकरचं नाव दिसते। संजय कारले सोबत मी टीमवर्क जोडला गेलेला होता। हा माझ्याकडे हा पुरावा आहे। दिनांक 23/5/2023 रोजी मी पद्माकर गणवट साहेब यांना जेलमधून पत्राद्वारे माझ्या सदर केसमध्ये जबाब घेण्यास विनंती केली होती। सविस्तर जबाब मी 1/7/23 रोजी तलोजा कारागृहबंदी म्हणून न्यायालयीन कोठडीत असताना किशोर पाटील साहेब यांना जबाब दिला आहे। मी किशोर आवारेला खून होण्याआधी म्हणजे साधारण 6 महिन्यापासून त्यांना निरोप देत होतो व एकदा प्रत्यक्ष भेटून सांगितले होते की संजय कारले, सुधाकर शेळके, संदीप बराडे हे तुझ्या हत्येचा कट रचत आहे। याचं कारण काय, संजय कारले हा माझा जवळचा मित्र होता। मला त्याच्या खुनाच्या गुन्ह्यात मला खोटा अडकवण्यात आला होता, पण तो माझा जवळचा मित्र होता आणि मी त्याच्याबरोबर राहत होतो। आम्ही एकत्र राहत असल्यामुळं मला ही सगळी माहिती होती की किशोर आवारेचा खून कोण करणार आहे, याच्या मागे कोण लोक आहे, कुणी किती पैसे पुरवले, कुणी हत्यारासाठी पैसे पुरवले, ही सगळी मला माहिती होती। संजय कारले बरोबर कंटिन्यू राहत होतो, त्याच्यामुळं मला ही सगळी माहिती होती। त्याबाबत मी वेळोवेळी किशोरचा मित्र अनिल पवार यांना देखील सांगितले होते की माझ्यासमोर पुरुषे खिंडीत आयशर पेट्रोल पंप येथे सुधाकर शेळके यांनी संजय कारले याला 20 लाख रुपये रोख रक्कम पिस्टल घेण्यासाठी ॲडव्हान्स दिला होता। तसेच संजय कारले यांनी मला सांगितले की किशोर आवारेची हत्या करण्यास श्याम निगडकर, भानू खर्दे, संदीप बराडे व इतर लोक तसेच सुधाकर शेळके हा 5 कोटी रुपये देणार आहे। फक्त त्याचे नाव येणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे, अशी त्याची मीटिंग सेंटोसा हॉटेल रावेत येथे झाली होती। त्यांनी मला हे डोली सांगितलं होतं आणि त्यावेळेस मी मीटिंगला नव्हतो, सेंटोसा हॉटेलला मी नव्हतो। त्यानंतर मीटिंग झाल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली होती। म्हणजे मी या केसमध्ये किशोर आवारेच्या केसमध्ये मी जी साक्ष दिली होती, जे माझे जबाब नोंदवण्यात आले होते, कारागृहात येऊन नोंदवण्यात आले होते, त्यासाठी माझ्यानंतर दबाव आला की हे जबाब परत तू मागं घे म्हणून। त्यासाठी पनवेल न्यायालयात मला सेशन केस क्रमांक 181/23 सुनावणीला जेलमधून घेऊन आल्यानंतर त्यावेळेस कोर्ट आवारात मला
ॲडव्होकेट नामदेव दाभाडे हे भेटायला यायचे व माझा जबाब बदलण्याचा प्रयत्न करायचे. ते मला दबाव टाकायचे. तसेच सुधाकर शेळके, संदीप गराडेवर आमदार सुनील शेळके यांची नावे काढून टाकण्याची मागणी केली व तसे न केल्यास आणखी खोट्या केसमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करू, तुझा एन्काउंटर करू, तुझ्या घरच्यांना त्रास देऊ, अशा भरपूर घटना माझ्याबरोबर घडलेल्या आहे. मी जेलमध्ये असताना सुद्धा माझ्या घरच्यांना त्रास देण्यात आलेला आहे. मला स्वतः मी जेलमध्ये असताना सुद्धा मला त्रास देण्यात आलेला आहे. हे वारंवार हे मुलाखतला यायचे, माझी केसेसला मी कोर्ट केशीला हजर व्हायचं. त्यावेळेस कोर्टात बरेचसे लोक यायचे, अनोळखी यायची, ओळखीची यायची. तेव्हा फक्त यांनी जबाब माझा हे करावं म्हणून दबाव टाकून माझ्याकडून यांनी खोटा जबाब घेतला म्हणून असं हे करायचं.